काल साधारण 7 वाजता येथील सर्व माझ्या NRC कॉलनीतील माझे सर्व कामगारांच्या वतीने आणि येथील स्थानिक महिला यांनी मला फोनद्वारे माहिती दिली, की साधारण पावणे 7 ते 7च्या दरम्यानमध्ये येथे एक विकासक आहे अदानी ग्रुप यांच्या कंपाऊंडमध्ये मोठ्या प्रमाणात ब्लास्टिंग झाला आणि त्याचे हादरे पूर्ण माझ्या NRC कॉलनीमध्ये जे सर्व कामगार राहतात यांच्या बिल्डिंगला लागले आहेत आणि त्याच्यामुळे मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. परंतु मी काही कामानिमित्त मुंबईला असल्या कारणाने त्वरित इथं पोहोचू शकलो नाही आणि त्यांना मी सांगितलं की उद्या मी त्वरित आपल्या भेटीला येत आहे आणि मी येऊन आज पाहणी केली असता इथे आपण बघतो मोठ्या प्रमाणात मलबे खाली पडलेले आहेत. कारण आता मागील वर्षीच महापालिकेने येथील या माझ्या कामगारांच्या ज्या बिल्डिंग आहेत या धोकादायक म्हणून घोषित केल्या होत्या कोणाच्या तरी दबावाखाली आणि त्या महापालिकेने येथील विकासकांना सांगितले होते की ह्या ज्या धोकादायक आपण बिल्डिंग आहेत यांना आपण त्वरित रिपेअर करून तेथील कामगारांना तिथे तुम्ही बसवत आहेत त्यांना तुम्ही न्याय द्यावा आणि त्या बिल्डिंगची रिपेअरिंग करून घ्यावा. परंतु हा विकासक आहे अदानी ग्रुप याने कोणत्याही प्रकारचे माझ्या कामगारांना या ज्या बिल्डिंगी जीर्ण झाल्या आहेत या अजूनपर्यंत तरी त्यांनी दुरुस्ती करून दिलेली नाही. परंतु काल जो ब्लास्ट केलेला आहे आणि त्या ब्लास्टची एवढी मोठी तीव्रता होती की सर्व हा भाग टिपन्ननगर पूर्ण NRC कॉलनी मोना पूर्ण हादरला होता. तर माझी प्रशासनाला विनंती असेल का जो हा विकासक अनधिकृतपणे हा ब्लास्ट करत आहे याची तुम्ही पूर्ण चौकशी करावी. आत्ताच मी माझ्या महिला भगिनींशी चर्चा केली, माझ्या कामगारांशी चर्चा केली की मी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, महसूल मंत्री तसेच जिल्हा कलेक्टर, प्रांत अधिकारी, येथील तहसीलदार आणि तलाठी यांना मी एक निवेदन देणार आहेत आणि या विकासकावर या विकासकाची आपण चौकशी करून त्याच्यावर त्वरित कारवाई करावी आणि माझ्या या कामगार बंधू भगिनींना न्याय द्यावा अशी मी प्रशासनाला विनंती करणार. काल रात्री 7-7:30च्या दरम्यान इथं खूप मोठा आवाज आला. कसला आवाज आला तर काम चालू होतं, ब्लास्टिंग झालं. आता ह्या बिल्डिंगी पहा किती कमकुवत झालेल्या आहेत. 15 वर्ष आम्ही इथं तग धरून आहोत. जर अशी यांनी कामं केले तर ह्या बिल्डिंगी ढासळतील की नाही, आमचे कामगारांचे जीव जातील की नाही. तर अदानीने काहीतरी तोडगा काढावा याच्यावर. अदानीला सांगितलेलं या बिल्डिंगी रिपेअर करून द्या. हे KDMC वाले येतात, हे चिटकवून जातात आमच्या बिल्डिंगला की ह्या अशा अशा बिल्डिंगी आहेत. पण मग त्याच्यात असं स्पष्ट लिहिलेलं आहे की ह्या बिल्डिंगी अदानीने दुरुस्त करून द्याव्यात. मग KDMC अदानीला का जबाब विचारत नाही का हे लोक अशा ठिकाणी राहतात, कधीही बिल्डिंग ढासळू शकते, जीवितहानी होऊ शकते. तर अदानीला याच्यात त्यांनी घेतलं पाहिजे ना. अदानीला काहीच विचारत नाही. अदानीचं काम तर चालू आहे व्यवस्थित, मग अदानी कामगारांचा पैसा का देत नाही? या ब्लास्ट बद्दल काय सांगणार? हे ब्लास्ट जर वरच्या वर झाले तर ह्या बिल्डिंग इथे राहणार नाही, जीवितहानी होईल. तेव्हा अदानीने, सरकारने, मॅनेजमेंटने सगळ्यांनी याच्यात लक्ष घालावं. आता जर यांनी शासनाने अदानीने याच्यात लक्ष दिलं नाही तर आम्ही थोड्याच दिवसात फार मोठं आंदोलन छेडणार आहोत. आणि मग काय होईल, बस सेवा बंद करू, रिक्षा सेवा बंद करू, गेट बंद करू, पुढे जाऊन आम्ही रेल्वे पण बंद करू शकतो. कारण आमच्या जीवावर आलेलं आहे आता. असंही मारायचंय तसंही मारायचंय. याची दखल सरकारने घ्यावी का जे मोठं आंदोलन होणार आहे ते होऊ न देता त्यांनी आताच काहीतरी कारवाई करावी.